शेकडेवारी काढूया आपण आता. वैष्णवीला 550 पैकी 440 गुण मिळाले, तर तिला किती टक्के गुण मिळाले? तर एकदम सोपं आहे. टक्केवारीचं सूत्र काय आहे शेकडेवारीचं? तर मिळालेले गुण भागिले एकूण गुण इंटू 100. तर मिळालेले गुण आहे 440 आणि एकूण गुण आहे 550 गुणिले 100. तर काय होणार? हा शून्य जाणार, हा शून्य जाणार. आता हे 11च्या पाड्यात 11 चोक 44 आणि 11 पाच 55, बरोबर. 4 आणि 5. आता हे 5 आणि आपण इकडे भाग देऊ. 5 दुने 10 आणि हा शून्य इथे. तर काय होणार पुढे? 4 गुणिले 20, कारण हा 4 आणि हा 20. तर किती आलं? 4 दुने 8 म्हणजे 80. किती टक्के मिळाले तिला? तर 80% गुण मिळाले.